आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला मान्सूनच्या विलंबामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली. जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्यानं पेरण्या संथ गतीनं सुरू होत्या. मात्र जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून जिल्ह्यात खरीप पेरण्यांना वेग आला आहे. कृषी विभागाच्या उपलब्ध माहितीनुसार अमरावती विभागात सुमारे 58% खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवघ्या काही दिवसांत हजारो हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना गती दिली आहे. सध्या सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका आणि ज्वारी या प्रमुख खरीप पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि माता मृत्यू दर कमी करणे हे शासनाचं मुख्य उद्दिष्ट असून यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे. येथील सामाजिक संस्थांनी जिल्हा प्रशासनासोबत योग्य समन्वय साधून याबाबत कार्य करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांना दिले. बालविवाह थांबवण्यासाठी सर्वांनी सामाजिक दायित्व सांभाळून मिशन मोडवर याबाबत जनजागृती करावी असंही ते म्हणाले. मेळघाटामध्ये पुरेसा औषध साठा नसल्यामुळं कोणाच्याही प्रकृतीला धोका निर्माण होऊ नये यासाठी आरोग्य विभागानं दक्षता बाळगावी. या भागामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना सक्षमपणे राबवावा असे निर्देश देखील उईके यांनी दिले. जिल्हा कौशल्य विकास केंद्रात नुकताच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी निवड मेळावा पार पडला. पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथील 105 रिक्त जागांसाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी तब्बल 790 उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती दिल्या, ज्यामधून 264 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. चिखलदरा हे पर्यटन स्थळ असून आजूबाजूच्या जिल्ह्यातील पर्यटक सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात चिखलदरा इथं येतात. चिखलदरा मार्ग हा अरुंद आणि घाट वळणाचा असल्यानं अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे परतवाडा चिखलदरा मार्गावरील वाहतूक एकमार्गी पद्धतीनं वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जारी केले आहे. त्यामुळे दिनांक 27 सप्टेंबर 2026 पर्यंत महिन्यातील प्रत्येक शनिवारी आणि रविवारी त्याचप्रमाणे शासकीय सार्वजनिक सुट्टीलगत पूर्व दिवशी दुपारी 2 वाजता ते शासकीय सार्वजनिक सुट्टीलगत नंतरच्या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत परतवाडावरून चिखलदराकडे जाणारी वाहतूक ही परतवाडावरून धामणगाव गढीमार्गे चिखलदरा एकतर्फी जाईल. तसंच चिखलदरावरून परतवाडाकडे येणारी वाहतूक ही चिखलदरावरून घटांग मार्गे परतवाडा एकतर्फी येईल. या मार्गावरील गावांना रस्ते वाहतूक वळविण्याच्या आदेशात सूट देण्यात आली आहे. दरम्यान चिखलदरा इथं जाणाऱ्या पर्यटकांसाठी राज्यमार्ग परिवहन महामंडळानं रविवार दिनांक 12 जुलैपासून दर रविवारी अमरावती ते चिखलदरा दर्शन बस सेवा सुरू केली आहे. ही विशेष बस चिखलदऱ्याला पोहोचल्यानंतर पर्यटकांना गार्डन पॉईंट, देवी पॉईंट, किल्ला पॉईंट, लेक पॉईंट, पंचबोल पॉईंट, भीमकुंड पॉईंट या प्रमुख पॉईंट्सचे दर्शन घडवणार आहे. ही बस अमरावतीवरून सकाळी 8 वाजता सुटून धामणगाव मार्गे चिखलदऱ्याला पोहोचेल. तसेच चिखलदरा येथून सायंकाळी 5 वाजता परतीच्या प्रवासाला निघणार आहे. ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी ते 11वी पर्यंत उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टॉप क्लास एज्युकेशन इन स्कूल फॉर ओबीसी, ईबीसी अँड डीएनटी स्टुडंट्स अंडर पीएम यशस्वी ही योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यात याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक सरिता बोबडे यांनी केलं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलच्या scholarships.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतील. टिटंबा तालुका धारणी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झालेल्या संशयित विषबाधेच्या गंभीर घटनेची आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दखल घेतली. त्यांनी तातडीनं धारणी आणि टिटंबा येथे भेट देऊन संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. तसेच राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुरू असलेली सेंट्रल किचन व्यवस्था पुढील काही दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली. टिटंबा आश्रमशाळेतील सुमारे 70 विद्यार्थ्यांना जेवणानंतर उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत
अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. वाचकस्वर नेहा क्षीरसागर.